मंडळी, मुंबई जे शहर इथली गर्दी, धावपळ आणि कोणत्याही संकटाला दूर सारून पुन्हा उभं राहण्याचं स्पिरिट म्हणून ओळखलं जातं. जे शहर भारताच्या विकासाचं इंजिन समजलं जातं. ज्या शहरानं आजवर अनेकांची स्वप्न पूर्ण केली आहेत, अनेकांना सावरलंय, मदत केली आहे, माणुसकीचं दर्शन घडवलंय. अशा या शहराच्या चांगुलपणाचे एक ना अनेक किस्से सांगता येतील. पण याच आपल्या शहराबद्दल नेहमीच एक खंत आजवर कायम राहत आली आहे. ती म्हणजे परदेशी पर्यटकांसमोर निर्माण झालेला एक समज, जो या शहरातील कमकुवत बाजूंवरती जास्त भर देत आलाय. सध्याच्या या सोशल मीडियाच्या जगात आजही आपण जर पाहिलं तर परदेशी नागरिकांमध्ये मुंबई किंवा मग अगदी भारत म्हणजे अस्वच्छता, दुर्गंधी, गरिबी, फसवणूक, अविश्वास, असुरक्षितता असेच मुद्दे हायलाईट केले जातात. यामुळे ज्यांना खरंच भारतात पर्यायानं मुंबईत पर्यटनासाठी यायचं असतं तर इथे येण्याआधीच एक समज तयार करून येतात किंवा मग अगदी येणंच टाळतात. अर्थात याचा मुंबईच्या पर्यटनाला फटका बसतो. पण कसं आहे, अनुभवानं समृद्ध होतो असं आपण म्हणतो आणि प्रत्येकाचा अनुभव वेगळा असूच शकतो की. असाच एका परदेशी कपलला आलेला मुंबईबाबतचा अनुभव सध्या व्हायरल होतोय. ज्यांचं मुंबई आणि भारताबाबत इथं येण्याआधी एक वेगळं मत होतं, जे चांगलं नव्हतं. पण मुंबईत आल्यानंतर त्यांचं मतपरिवर्तन झालं आणि त्यांनी मुंबईतील चांगल्या गोष्टी सर्वांसमोर आणल्या, ज्या आता व्हायरल होत आहे. त्याचं झालं असं की दी वेजीज ऑन टूर नावाचं एक इंस्टाग्राम अकाउंट आहे, ज्यावरती पॅट आणि जुलिया हे वेगवेगळ्या देशांना भेटी देत तिथले अनुभव शेअर करत असतात. पॅटनं भारत भेटीवर येण्याआधी भारताबाबतचं इंटरनेटवरचं मत पाहिलं होतं, ज्यात त्याला भारतात जाऊ नकोस, तिथं अस्वच्छता आहे, फसवणारी माणसं आहेत, असुरक्षितता आहे असं सावध केलं गेलं होतं. असं अनेक व्हिडिओ त्यानं पाहिले होते. त्यातून मुंबईची आणि भारताची एक वेगळीच ओळख, ती जशी चांगली नाही तशीच त्यांच्यासमोर मांडली गेली होती. पण वास्तवात वेगळीच परिस्थिती आहे, सत्य वेगळं आहे. आम्ही मुंबईत आल्यानंतर जसं इंटरनेटवर आम्ही पाहिलं होतं तसं नाही. मुंबईतली माणसं कशी चांगली आहेत, इथं माणसं कशी मदत करतात, शहरामध्ये पाहण्यासारख्या अशा किती चांगल्या गोष्टी आहेत हे त्यानं मांडलं आणि मुंबईचं कौतुक केलं. एका व्हिडिओमध्ये पॅटनं मुंबईबाबत जे आपलं मत तयार झालं होतं ते चुकीचं होतं, मी चुकीचा ठरलो हे मान्य केलंय आणि तो म्हणतो, मी आणि जुलिया इथं आल्यानंतर खरंच आश्चर्यचकित झालो. आम्हाला असं वाटत होतं की मुंबईत पर्यटन स्थळांना भेट देताना तुम्हाला त्रास होईल, त्रासाला सामोरं जावं लागेल. पण मुंबईत खरंच आम्हाला कुणी त्रास दिला नाही. सगळे खूप छान आहेत. तुम्ही स्पष्ट एखाद्याला सांगितलं की तुम्हाला समोरचा व्यक्ती सांगत असलेल्या गोष्टीमध्ये रस नाही, तर ती व्यक्ती अजिबात तुमच्या मागे लागत नाही. थँक्यू म्हणायचं आणि पुढे जायचं. या व्हिडिओवरती आपल्या भारतीयांनीही कौतुकाच्या कमेंट्स केल्या. पॅट आणि जुलियाचे आभार मानलेत. कसं आहे ना, मुंबईच्या काही कमकुवत बाजू असतीलही आणि आहेत, ज्याचं समर्थन होऊ शकत नाही आणि एक मुंबईकर म्हणून एक सुजाण नागरिक त्याचं समर्थन करणारही नाही. परदेशी पर्यटकांना मुंबईत काही वाईट अनुभवही येतात, पण त्यामुळे फक्त वाईटच बाजू मांडली गेली पाहिजे असं नाही ना. एखादा परदेशी पर्यटक जर आपल्या मुंबईचं असं कौतुक करत असेल, त्याचे 4 चांगले अनुभव सांगत असेल, तर ते जास्त प्रभावीपणे एक मुंबईकर म्हणून सर्वांपर्यंत पोहोचवणं जास्त गरजेचं आहे. परदेशी पर्यटकांसोबत मुंबईत घडलेले काही चुकीचे प्रसंग जितके जास्त व्हायरल केले जातात, तितके जास्त मुंबईतले चांगल्या बाजूचे होतात का, हाही विचार होणं गरजेचं आहे, नाही का? पॅट आणि जुलियानंही तेच केलंय. परदेशी पर्यटकांना आपल्या शहराबाबतचा असा चांगला अनुभव येत असेल तर ही या शहरात परदेशी पर्यटकांसोबत गैरव्यवहार करणाऱ्यांनाही चपराक आहे असं समजू. होय, मुंबईत गर्दी आहे, पण त्या गर्दीतही माणुसकी हरवलेली नाही. होय, मुंबईत काही ठिकाणी अस्वच्छता आहे, पण ती फक्त जगात मुंबईतच आहे का, तर असं नाही. इथं 4 चांगली ठिकाणंही आहेत. मुंबईतील प्रत्येक व्यक्तीकडून काही परदेशी पाहुण्यांना वाईट अनुभव येत नाही. इथं परदेशी पाहुण्यांना दिशा दाखवणारी, त्यांना मदत करणारी, त्यांना न लुबाडणारीही माणसं आहेत. इथं आल्यावरती 2 वाईट अनुभव आले असतील तर 4 चांगले अनुभवही येतील, हे दाखवणारा हा व्हिडिओ आहे. मुंबईबाबतचं एक परदेशी पर्यटकाचं बदललेलं मत दाखवणारा हा व्हिडिओ आहे आणि एक परदेशी पर्यटक आपल्या मुंबईला ग्रेट म्हणतोय याचा अभिमान सर्वांपर्यंत शेअर करणारा हा व्हिडिओ आहे. हे असे अनुभव मुंबईला मोठं करतात. मुंबईबद्दलचं परदेशी पर्यटकांमधलं चुकीचं मत बदलण्यास भाग पाडतात. परदेशी पर्यटकांबाबत आपली वागणूक कशी असायला हवी हे दाखवून देतात. त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त शेअर व्हायला हवी. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद.